बातमी पुण्यातून। पुण्यात मेट्रोच्या रुळावर शरद पवार गटाचं आंदोलन आहे। तरुणांना रोजगार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आंदोलनामुळे पुणे मेट्रोचा मात्र चांगलाच खोळंबा झालाय। मेट्रो खोळंबल्यानं प्रवाशांना नाहक त्रास हा सहन करावा लागलाय। त्यामुळे पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळावरती आता शरद पवार गटानं हे आंदोलन केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यात मेट्रोच्या रुळावर शरद पवार गटानं आंदोलन केलंय का? अधिक माहिती। अंकिता, खरं तर अचानक हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक होत मेट्रोच्या रुळावरती चढल्यामुळे जवळपास मागील 1.5 तासापासून वनाज पासून निघालेली रामवाडीच्याकडे जाणारी मेट्रो जी आहे ती संपूर्ण मार्गिका बंद झालेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या ज्या मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनवरती रुळावरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते चढलेले होते। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते होते आणि रोजगार मिळावा या मागणीसाठी हे आंदोलक जे आहेत ते आंदोलन करत होते। आणि अचानक पद्धतीने हे सगळेजण रुळावरती आल्यामुळे प्रशासनाची जी आहे ती चांगलीच भांबेरी उडालेली पाहायला मिळाली। तात्काळ सगळ्या मेट्रो ज्या आहेत त्या जिथे आहेत त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या। सध्या पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशामक दल असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हे आंदोलकांना खाली घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला होता। जी माहिती सध्या मिळते त्या माहितीनुसार हे आंदोलकांना पोलीस जे आहेत ते आता खाली घेऊन आलेले आहेत। अगदी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त असणारे संदीप गिल त्या ठिकाणी पोहोचले होते। बराच काळ आंदोलकांशी चर्चा जी आहे ती त्यांनी केलेली होती, परंतु ते कुठल्याही प्रकारे खाली येण्यास तयार नव्हते। त्यामुळे पोलिसी बळाचा वापर करून या आंदोलकांना आता खाली आणण्यात आलं असल्याचं माहिती मिळते। त्यामुळे जवळपास रविवारचा दिवस असताना जवळपास 1.5 तासापासून पुणे मेट्रो जी आहे ती पूर्णतः वनाज ते रामवाडी मार्गावरची बंद होती। त्यामुळे प्रवाशांचा देखील खोळंबा झाला आणि महानगरपालिकेच्या आवारामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची गर्दी पाहायला मिळत होती, कारण का अग्निशामक दल वेगवेगळे प्रयत्न करून या आंदोलकांना बराच काळ खाली घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु सध्या हे आंदोलन थांबलेलं आहे अशा प्रकारची माहिती मिळते। निश्चित हे आंदोलन थांबलंय, मात्र आता मेट्रो वाहतूक ही सुरळीत झाली आहे का, या संदर्भातला काय अधिक तपशील? मेट्रो प्रशासनाकडून आपण याबाबतची माहिती घेतोय। साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा सगळा मार्ग क्लिअर झाला आहे का हे चेक करून पुन्हा रामवाडी ते वनाज ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासनाच्या वतीने केला जाईल। परंतु काही आंदोलक अशा पद्धतीने उग्र स्वरूपामध्ये आंदोलन करायला लागल्यामुळे प्रशासनाची आणि मेट्रो प्रशासनाची भांबेरी उडालेली होती। त्यामुळे आता हा सगळा मार्ग क्लिअर झाला आहे का की कुठे इतर ठिकाणी आंदोलक आहेत का हे तपासून पुन्हा एकदा जी आहे ती मेट्रो सुरू केली जाईल अशा प्रकारची चित्र सध्या दिसत आहेत। निश्चित, त्यामुळे ही मेट्रो नेमकी कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।